हां कर कर. केदार काल कुठे होता? काल काय केलं आपण? सचिनच्या मागे. हां अभय काल काय केलं? कसले? हां झालं का? केलं ना बाबा ॲड. हां तुम्हाला समजलं का? केलं का नाही? सगळे सॉल्व पण केले? आले का पण? अजून आज पण नाही आले का तुमची फ्रेंड? हां आली आहे. ठीक आहे. कालचं लॉजिक आलं का? काय केलं होतं? ही जी म्हणजे आपण 700 मधून जे 500 मायनस करत होतो 200च घेत होतो, पण तो म्हणजे म्हणजे जो नंबर काही पण असू शकते ना, पण आपण 200 इंटू करत होतो म्हणून ते चुकीचं येतो. सिम्पल मॅथ्स होते रे. एकदम सिम्पल. फक्त काय प्रिंटमध्ये तुम्हाला ब्रॅकेट्स नाही खेळायचं होतं मध्ये. ठीक आहे. काय होतं किती लोकांना श्रद्धा जमलं का? ते नाहीच जमलं. मला माहीत होतं मुलांना जमेल अशा गोष्टी. जमल्या का? थोडं थोडं ना. केदार नाही. तुम्ही तळेगाव ते नाही. तो इलेक्ट्रिसिटी बिलवाला जमला का? यू आर ॲबसेंट. नाही ना. केला का नाही? जमला का? हां अँड टाकून करा. म्हणजे सिम्पल लॉजिक काय होतं मला ते एक सांगा. अँड टाकून गेल्यावर मग ते काय होतं? सिम्पल लॉजिक काय होतं? काय होतं? हां तिथे पण करू शकतो तुम्ही. बट ते अगेन एक लॉजिकल ऑपरेटर्स येईल ना ते. अँड ठीक आहे. एलिफमध्ये सिम्पल कंडिशन घेतली असती. वेन एक्स इज लेस दॅन 700. पण प्रिंटमध्ये काय केलं असतं? 500ला पहिले तर 500ला 5ने केलं असतं. ते कंटिन्यू राहिलं असतं. ते कॉन्स्टंट होतं. नंतर प्लस पुढे काय? ए मायनस ए मीन्स जो आपण व्हेरिएबल घेतला, जो जिथे जेवढे युनिट्स टाकले ते मायनस जो आपण युनिट घेणार आहे 500 नाही 700. 700 सॉरी हां 700 आणि इंटू काय? 10. त्याच्या खाली 50 नाही ना मग चुकतो मग. हो काय करणार? एक मिनटं. सिम्पल लॉजिक होतं. सिम्पल मॅथ्स. एक मिनटं इकडे लक्ष द्या ना. 2 मिनटं. हां बरं चला पटकन पुढचं करायचं आपल्याला. हां मग हेच तर सांगितलं मी. नाही नाही ना मग ए मायनस 700 करावं लागेल ना आपल्याला. कुठे गेले आपले प्रॉब्लेम स्टेटमेंट?
ठीक हो ते बघू एक मिनटं. नाही 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 काय घेतलं आपण पहिले प्रिंट 500 हा तो कॉन्स्टंट राहील प्लस मग ए युनिट्स आपण घेतले सपोज 600 तो म्हणजे 500च्या जास्त झाला आणि 700च्या कमी झाला. ठीक आहे मग काय करावं लागेल 600 मायनस 700 तर नाही ते निगेटिव्ह जाईल 500 याची व्हॅल्यू 100. हां बरोबर 100 ए इंटू 10. हां म्हणजे हे कॉन्स्टंट राहील. मग सेकंड डेला दिस वन प्लस हां अगेन हा पण कॉन्स्टंट मग तो नवीन बरोबर. हां हां किती लोकांना नाही जमलं. हां ठीक आहे आता नका दाखवू. नाही जमलं नाही जमलं कसं नाही याच्यावरती रन करून बघितलं का आणि कॅल्क्युलेटरने बघितलं का बरोबर येतं आहे का. बरोबरच आहे. ठीक आहे गुड. हा खूप म्हणजे हॅकेथॉन्स ऐकले असतील तुम्ही. लीड कोड ऐकलं आहे का. हां लीड कोड तिथले कोड थोडे सॉल्व करून बघा हे होऊन जातं डायरेक्ट असे. आपण एक इंटरव्ह्यूमध्ये आता बस बरं का. हां हे असे क्वेश्चन्स आहेत ना हे असे हा एकच आला होता. ठीक आहे इंटरव्ह्यूला एकच आला होता सॉल्वच करता आला नाही कोणालाच आला नाही सॉल्व करता. ते एकदम मागे तुम्हाला आठवतं का इथे ड्राईव्ह झाली होती NMDची आठवतं का. तुम्ही नव्हते का. आत्ता मागे 3-4 महिन्यापूर्वी एक ड्राईव्ह झाली होती तिथे पण मी हा टाकला होता कोणाचं आलं नाही. 1-2 मुलं होते फक्त पण त्यांचं परत लॉजिक चुकलं. सिम्पल लॉजिक होतं. ठीक आहे तर असे क्वेश्चन्स करा जरा डोकं खराब करा जरा असं बघून. ठीक आहे चलो आज आपण विल गो 1 स्टेप अहेड. आता जरा लक्ष द्या. ठीक आहे विल मूव 1 स्टेप अहेड अँड विल स्टडी अबाउट लूप्स. लूप्स म्हणजे काय. आणि हा ज्यांना जमलं नाही नंतर मला भेटा QR घेऊन. काय झालं लूप म्हणजे काय. एखादी गोष्ट 2 दिवस केल्यानंतर परत तसंच करता ना तुम्ही. आज मी अभ्यास करेल मग उद्या करता परत मग नाही करत. ठीक आहे चला पुरे आता डिस्कशन. ठीक आहे पायथनमध्ये लूप्स किती प्रकारचे असतात. 2 का 3. कुठले कुठले. हां फॉर वाईल आणि हां 2च असतात. डू वाईल कशाच असतो रे. लूप्स काय असतं म्हणजेच काय एक पर्टिक्युलर गोष्ट एक आपल्या टर्म्समध्ये समजा लूप्स इज समथिंग विच रिपीट. एक पर्टिक्युलर गोष्ट नाही का रिपीट होते परत 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 परत. ठीक आहे किंवा परत म्हणण्यापेक्षा जाऊन घुमून फिरून परत तिथे येते. ठीक आहे दॅट इज नथिंग बट अ लूप. बट पायथनमध्ये अ लूप फॉर लूप 2 प्रकारचे लूप्स असतात. एक फॉर लूप एक वाईल लूप. ठीक आहे आपण पहिले फॉर लूप शिकू. मोस्टली सगळे पहिले वाईल लूप शिकता बट आपण फॉर लूप शिकू. खूप इझी जातो फॉर लूप शिकायला. ठीक आहे अ फॉर लूप इज यूज फॉर इटरेटिंग ऑर लूपिंग ओव्हर अ सिक्वेन्स. सिक्वेन्स म्हणजे काय. वाचलं तुम्ही. ठीक आहे लिस्ट टपल स्ट्रिंग डिक्शनरी याला हां याला पण काय म्हणतो आपण. दिस इज 1 मोर लिहून ठेव कुठेतरी. याला आपण सिक्वेन्स असं पण म्हणतो. ठीक आहे
अगेन मी ह्या गोष्टी परत परत का सांगतोय की कोणी कुठल्या पण टर्म्सने तुम्हाला विचारू शकतो. सो सगळ्याच आपण करून जाऊ. ठीक आहे. तिला नाही, तिला पण तेच सांगितलं जे तुम्हाला सांगितलं. बरं ठीक आहे, चला पुढे. मोठे करणार आहे हे बोबड्या. हां चलो, मला एक सांगा आता याचा सिंटॅक्स काय आहे? फॉर व्हॅल्यू इन सिक्वेन्स आणि मग स्टेटमेंट. ओके, तर बघूया. तर सिक्वेन्स म्हणजे काय? पहिले तर लिस्ट घ्यायची एक. काय घ्यायचं लिस्टमध्ये? शुभम, भरत, कोण राहिला अजून? केदार, सचिन. बस ना, सचिनला राग नको यायला. संकेत, अजून एक नाव घेऊ आपण, सोनल. अरे असंच घेतो आहे का कोणी क्लासमध्ये? ठीक आहे. काय झालं? का बरं? ठीक आहे, सॉरी. अदिती, बस खुश? ठीक आहे. हे तुमचे नेक्स्ट एक्झाम्पल. ओके, सो ही काय एक लिस्ट आहे. ठीक आहे, आता लक्ष द्या ना. बस पुरे. काय झालं कोल्हापूर? फॉर काय होतं आपलं? व्हॅल्यू इन सिक्वेन्स. तर मोस्टली सगळे काय करतात? व्हॅल्यू म्हणजे काय? आय. ठीक आहे, तुम्ही बघितलं असेल. फॉर आय इन ए. ए मध्ये काय होतं आपलं स्टोर? लिस्ट. ठीक आहे, अँड अ सेमिकोलन अँड देन विल से प्रिंट आय की ए. आय का? ए नाही येणार का? पण आपल्याला लिस्ट प्रिंट करायची आहे ना. एक मिनटं, आपण याला काय करत होतो? लक्ष द्या. कंट्रोल सी अँड आय जस्ट डू इट हिअर. आणि मी याला प्रिंट करत होतो. करेक्ट आलं. मला कसं पाहिजे आता? एका खाली एक, शुभम, भरत वगैरे असं. ठीक आहे, तर कसं करणार? आहे ना, समजलं? ठीक आहे. आता मोस्टली सगळ्यांचं कन्फ्युजन काय होतं? सर इथे नेहमी आयच घ्यायचा का? ठीक आहे, नाही. ते पायथनच्या बुक्समध्ये लिहिलं गेलेलं आहे. यू कॅन चेंज इट टू. मग इथे पण चेंज कर. फॉर नेम इन ए. ठीक आहे, फॉर आय इन ए, फॉर झेड इन ए, व्हॉट्स एव्हर यू वॉन्ट. ठीक आहे, समजलं? ठीक आहे, कसं करता? कळलं? तसंच आपण सेटवरती, लिस्टवरती, अजून कशावरती करू शकतो. आता मला सांगा, यातला मी एक नाव घेतलं, लेट्स से शुभम. नको, दुसरं नाव घ्या आपण. सारिका. सानिका का सारिका? ठीक आहे, चलो. मग आता मला कसं पाहिजे? सारिका आहे काय? SARIK. कसं करा? फॉर आय इन ए. समजलं? ठीक आहे, ओके. याला वन मोर थिंग आय कॅन से, कॅर. ठीक आहे, कॅर म्हणून एक गोष्ट असते, कुठेतरी लिहून ठेवा. कॅर इज नथिंग बट सिंगल अल्फाबेट. ठीक आहे, हां, एक कॅरेक्टर. ABCD, फक्त ए. ठीक आहे, समजलं आहे? फॉर. हां, आता हा जो लेट्स से हा जो आय आहे, ठीक आहे, लेट्स से हे जे नेम आहे. ठीक आहे, इथे काय बोलले होते रे ते? अ फॉर लूप इज यूज फॉर इटरेटिंग ऑर लूपिंग ओव्हर अ सिक्वेन्स. तर इटरेटिंग म्हणजे काय ते समजून घ्या. हा जो आय आहे तो सगळ्यांकडे जातो. शुभम, भरत, केदार, सचिन वगैरे सगळ्यांकडे एक 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 एक. सेम तसंच इथे हा जो कॅर आहे, और लेट्स से ॲट द मुवमेंट मी याला आय म्हणतो, म्हणजे तुम्हाला नीट समजेल. हा काय करतो? इट गोज ऑन एव्हरीथिंग. S
ARIKA एक सर्वांकडे जाईल म्हणून तसा प्रिंट दिला आहे. दिस इज वॉट टेल्स यू, दिस मीन्स इटरेटिंग. कधी विचारलं की इन अ फॉर लूप अ व्हॅल्यू इटरेट्स ओव्हर अ सिक्वेन्स म्हणजे काय, तर त्याचा आन्सर हे आहे. समजलं? बंद करायचं आहे का? थोडा वाढून द्या ना, खूपच हे गेलं. तिथे सचिनकडे एवढा पण नाही, थोडं 23 कर, 24. हां बस असू दे. चलो दोन्हीमध्ये डिफरन्स आता काय झालं? पण आता मग पहिल्या याच्यात मग आपलं नाव असं हे का नाही आलं? कशात? शुभम पण असं पूर्ण उभं का नाही आलं? नाही. ती काय आहे एक्झॅक्टली, ती एक लिस्ट आहे बाळा. हां, लिस्ट मध्ये ते फक्त एक हे कर पूर्ण. ती लिस्ट पूर्ण हे दे. ठीक आहे, सेट घेतला तर सेट परत एक त्याच्यातले व्हॅल्यूज देईल. पण जेव्हा तू फक्त एक कॅरेक्टर घेशील हां. तेव्हा अच्छा, मग single त्याच्यातले character घेतलं. येस. अच्छा, म्हणजे आपण याचं जसं लिस्टचं काढून टाकलं ब्रॅकेट, तर मग ते सगळे नाव असे म्हणजे देणार. लिस्ट जर काढून टाकलं तर मग ते सिंटॅक्सच चुकला ना, ते लिस्ट थोडी येईल. मग सिंगल समजलं का? म्हणून तर मी एक डायरेक्ट असं नाव घेऊन बघितलं. समजलं का? ठीक आहे. तसंच अजून एक फंक्शन तिथे दिला होता, रेंज. रेंज फंक्शन काय करतो? ठीक आहे, आता इकडे बघा. फॉर आय इन रेंज 0 to 11. ठीक आहे, मी करतो प्रिंट. काय आलं? 0 to 10. टोटल व्हॅल्यूज किती आहे? 11. बट लास्ट नंबर किती आहे? 10. हे डोक्यात घाला जरा, कुठेतरी लिहून ठेवा. ठीक आहे, याला जर तुम्ही कुठल्या टेक्स्ट बुक्समध्ये बघितलं ना तर असं दिलेलं आहे, तर कन्फ्यूज होऊ नका. n-1 या व्हॅल्यूच्या n-1. 11-1 किती? 10. तेवढं येतं खाली. ठीक आहे, तर कन्फ्यूज व्हायचं ना, त्याचा अर्थ आहे कुठेतरी लिहून ठेवा. विसराल तुम्ही फॉर गॅरंटी. रेंज आता वाटतंय तुम्हाला घाईघाईत काय होतं? अच्छा 0 to 11 आहे, तसं लिहिलं जातं. काय झालं? कोणी आहे का? किती वाजले रे? लिहिलं? ठीक आहे, मला एक सांगा, इथे जर मी याच एक्झाम्पलमध्ये व्हॉट आय एम डुईंग इज फक्त मी असं केलं, फॉर आय इन रेंज 10. आता काय येईल रे? आलं. ठीक आहे. नाव what I want to do is I want to start the numbers from. हे लिहिलं का सर्वांनी? नाही सर. हां, अरे कायच लिहायचं आहे त्याच्या, 2 लाईनचा कोड आहे. लिहिलं? सानिका तुम्ही इथं समजतंय? चलो, झालं? ठीक आहे, मला सांगा, आता मला स्टार्ट करायचं आहे 1 पासून. कसं करणार? 1,10. ठीक आहे, नक्की? झालं? पण कुठे एंड झालं? झालं का? गणला का लगेच? 9ला. ठीक आहे, हे समजलं? दिस व्हॉट डज दिस टेल्स यू? दिस इज स्टार्ट. रेंज इज लाईक, लिहून ठेवा कुठेतरी, रेंज इज स्टार्ट कॉमा स्टॉप. ठीक आहे, विच इज n-1. समजे? ठीक आहे, समजलं? आता मला अजून याच्यात काय करायचं आहे की स्किप करायचं आहे. 1 नंतर 3 आला पाहिजे, 3 नंतर 5 आला पाहिजे, 5 नंतर 10.
कितीनी? तर एकने स्किप करायचं आहे मला, मग किती? हां 1 to 10 टूनी का वननी? वननी येईल ना, एकने स्किप करायचं आहे ना मला. लक्ष दे, कशाने स्किप करायचं आहे? वनने करायचं आहे ना. हा ये तो कुछ नहीं हुआ. समजलं? ठीक आहे. बाय डिफॉल्ट तो स्किप होतो 1 वनने आणि बाय डिफॉल्ट स्टार्ट होतो 0ने. लिख लो कहीं पे. आ 1ने थोडी जाईल, मग 3ने जाईल ना. हा मग 2 करेल ना. एक मिनिट, हे बघ, ठीक आहे, समजलं का? 1ने स्किप होतं म्हणजे एकानंतर एक येतो, 2ने होतं म्हणजे एक सोडून एक येतं, 3ने येतं म्हणजे 2 सोडून मग तिसरा येतो. समजलं? समजलं का? नाही, खूप इझी आहे ना ते, काहीच नाही. त्याच्यावरती खूप क्वेश्चन्स बनतात बरं का. लिहिलं? चलो, याच्यामध्ये अजून व्हॉट वी कॅन लाईक, इथे जर तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये रेंज फंक्शन्स लिहायचं तर स्टेप लिहू शकता. काही बुक्समध्ये तुम्हाला इथे स्किप म्हणून दिलेलं आहे, सॉरी, तुम्ही आता ॲट द मोमेंट स्किप लिहा. काही बुक्समध्ये तुम्हाला स्टेप म्हणून दिलेलं आहे. ठीक आहे, सो कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. समजलं? मग सगळ्याच बुक्समधलं सगळंच लिहून दिलं तुम्हाला. हा एक्झाम्पल लिहून ठेवा कुठेतरी, असाच्या असा. ठीक आहे. आरती जमतंय? मागे तुम्हाला, सचिनच्या मागे काय नाव तुमचं? अजित सने. तुम्ही याच्या आधी केले लेक्चर? हां, फक्त कालचं गेलं आहे. तुम्ही आज एकटाच आलो. व्हेर इज युअर फ्रेंड? हां, इकडे समजतंय का नक्की? मागे तुम्हाला ईश्वर? झालं लिहून? काय पटकन रे, थोडं डेटा फिल्टरिंग बघू आपण. फंक्शन आहे का? इन नाही, इट्स नॉट अ कीवर्ड येतो एक. फक्त लिस्टमध्ये हां, सिम्पल इंग्लिश सारखं. फॉर आय इन, त्याच्यामध्ये रेंज पण एक सिक्वेन्सच आहे ना. म्हणजे ते आपण पूर्ण हे सेट असला तर त्याच्यामध्ये आपण in नाही घेत. 0 to 10 मध्ये जर एकच नंबर स्किप करायचा असेल बाय डिफॉल्ट एकच होतं ना. बाय डिफॉल्ट एकच होतं. नाही, आता 0 to 10 आहे. हां, मला फक्त माझा चलो, five लगेच करू. number skip करायचा असेल. म्हणजे मधला म्हणजे 5 नको आहे मला फक्त. हां, बाकी सगळं आहे. सांगतो. लेक्चर गेले का माझे पुढचे? कशाला? झाले सर ते झाले. कसं काय Repeat झाले. झालंय पाहिजे? कोणाकडनं? Online केलं. कोणाचे? माझेच केले होते का? चांगलं शिकवलं होतं ना. ठीक आहे, चलो, समजलं का? 5 स्किप करायचं होतं ना, तेच करू मग. चला, डेटा फिल्टरिंग राहू द्या. ओके, फॉर आय इन, लक्ष द्या रे, व्हेरी इम्पॉर्टंट, 0
टू 11 आणि सेमिकोलन. आता मला काय पाहिजे, इफ I equals to 5 print 5 पाहिजे होता ना, I5 काय येईल रे, आहे ना ते हाय5 असतं, मी 5 लिहिलंय हाय5. हां हां काय विषय कितने हाय फाइव है? गुड. ठीक आहे, समझ लो जरा. फॉर I in range 0 to 11. ठीक है, if I equals to 5 break. Print print ब्रेडचा पण नंबर सांगितलेला आहे. काय येईल तिथे ब्रेक केला त्याने. एक मिनिट सांगतो, ते पण सांगतो रे. हे समजून घ्या एक एक गोष्ट. ठीक आहे, आपण आता 3 कंडिशन्स 3 स्टेटमेंट्स बघणार. त्याच्यातली एक पहिली आहे ही ब्रेक. ब्रेक काय करते, तुमचा जो लूप आहे एका पर्टिक्युलर एंटिटीवरती आला तर त्याला ब्रेक करते. आता इथे तुम्ही म्हणा सर इफ कुठे आणलं, कंडिशन आहे तुमचं. काय म्हणणं सर मला आहे ना इथे ब्रेक करायचं आहे, कंडिशन आली ना, एक कंडिशन आली म्हणजे कोण आलं, इफ आलं. ठीक आहे, मग इफचा एक बाय द वे इफ यू सी इफला पण म्हणजे आता याच्यामध्ये इफ आले आणि इफचा एक इंडेंट आलाय. हा इंडेंट कसला आहे पहिला, गुड, कसला आहे फॉरचा. हा इंडेंट कसला आहे मग, समजलं. मग हा प्रिंट कशामध्ये आलाय, बरोबर फॉरमध्ये आलाय. अरे हा फॉरचा इंडेंट आहे ना इडियट, बरोबर त्याच्यात आलाय ना. ठीक आहे, समजलं. ब्रेक काय करतं, इट स्टॉप्स द लूप ऑन अ पर्टिक्युलर नंबर. ठीक आहे, पण दॅट नंबर प्रिंट, तो नंबर प्रिंट होत नाही. ठीक आहे, समजलं, समजलं का आदिती. गुड, चलो. हां 5 पर्यंत घेईल, समजलं ओके नाही की बाकी सगळे पाहिजे ना. ठीक है, अब भी ठीक करके देता हूँ, अब भी करके देता हूँ. हे समजलं का, लिहिलं का. फॉर I in range 0, 11 colon if I equals to 5 आता येईल का, कंटिन्यू काय येईल 0 to 4 हां. आणि 5 स्किप करून 6 to 10. 5 च्या पुढे कंटिन्यू करायचं. 5 to 11 काय वाटतं, 5 to 11. काय वाटतं स्नेहल. कंटिन्यू येईल नंबर 10 पर्यंत. कंटिन्यू येईल का, 5 पासून किती लोकांना वाटतं 5 पासून कंटिन्यू होईल.
हां ठीक आहे 2 3 पाचपासून काय वाटतं सचिन तुम्हाला संकेत सर 5 ते 10 प्रिंट झालं पाहिजे. 5 ते 10 किती लोकांना वाटतंय 6 पासून 10 हू ॲग्रीज विथ आदिती 1 2 3 त्यांचं म्हणणं आहे की 0 to 4 येईल 5 स्किप होईल आणि 6 to 10 येईल. कसं काय तिचं दिसतंय ना 5 स्किप करायचं आणि कंटिन्यू बघता आणि n-1 मध्ये तर कुठं दिसतं पूर्ण वेळ पूर्ण वेळ 0 to 11 आहे तर n-1 फॉर्म्युला आणि 10 ठीक आहे चला मी अजून एक लिहितो. If हे तुम्ही सांगाल हां आता बोला बरं. आता येईल 1 to 4 आणि 1 to 4 6 to 10. हे ह्याचं सांगा वरचं सोडा मला याचं सांगा. 0 to 4 आणि हां संकेत बोल. आय ची व्हॅल्यू 5 झाल्यानंतर त्याचे पुढचे नंबर प्रिंट होतील. ओके काय 5 स्किप करेल 5 स्किप करेल आणि सर्व 0 to 4 इथे काय करेल 5 स्किप करेल आणि इथे काय करेल 5 च्या समोरचे नंबर देईल. 6 to 10. एक सांगा सगळ्यांनी एक 6 to 10. 4 to 10 सगळं देईल. 0 to 10 नाही पास मध्ये हां. 0 to 10 येईल 11 फक्त स्किप होईल 0 to 10 कंटिन्यू येईल बरं आणि कंटिन्यू मध्ये कंटिन्यू मध्ये स्किप होईल कंटिन्यू मध्ये स्किप होईल 5 हो होईल होईल मध्ये 0 to 10 आहे लेस क्युरियोसिटी झाली का. सर कंटिन्यू मध्ये 0 to 10 येणार. बरं ठीक आहे. कॉन्फिडन्स तर बघा ना सर 0 to 4 येईल सगळ्यांचाच 5 6 to 10 येईल. ठीक आहे. कंटिन्यू स्टेटमेंट काय करते सगळे फसतात सर्वे कंटिन्यू स्टेटमेंट ही स्किप करते. लिहून ठेवा कुठेतरी मोठ्या कॅपिटल इटॅलिक्स मध्ये जिथे लिहिता येईल तिथे लिहा पण लिहा आहे. आणि हा मग आता थांबा हे लिहा मग 5चं सांगतो. काय करता एकदा सांगता हां हे ब्रेकच्या किती पुढे गेलो आपण. नाही हां ब्रेक काय करतो त्या पर्टिक्युलर नंबरला तिथे ब्रेक करतो पण तो प्रिंट नाही करत त्याच्या आदला प्रिंट करतो. समजलं का स्नेहल ऋषी तुम्हाला किती लोकांना वाटत होतं असं होईल. हां बोलला होता का बरं मी ऐकलं नसेल. सर हे कंटिन्यूसाठी अजून थोडं स्टेटमेंट सांगितलं काय करायचं म्हणजे जी व्हॅल्यू मी मेन्शन केली त्याला सोडते आणि बाकीचं वेळ असं आहे. हां म्हणजे तुम्हाला जे फ्रेम करायची करा तुम्हाला करून दाखवलं बाकी तुम्ही बघा तुम्ही जो करणार आहे वो करू. ठीक आहे. जर डेफिनेशन बघितली इट स्किप्स द पर्टिक्युलर गिवन इटरेबल व्हॅल्यू इटरेटिव्ह व्हॅल्यू हे पण असेल यार. समजलं का. गुड चलो. नाही गुड आदिती कुठे बघितलं होतं. सर तिथं दिलेलं आहे ना हां Obviously आता दिलंय. एकदा आल्यावर तर मग सर असं नाही कसं आहे म्हणजे सोपं? ते ऑलरेडी आयला 5 स्किप करायचे आणि ऑलरेडी त्याचं स्टेटमेंट झालेलं होतं आणि कंटिन्यू म्हटल्यावर ते स्किप करून माहित होतं ना तुम्हाला ऑब्विसली. पप्पी करके देता हूँ. आपण जर 0.6 घेतलं हां आणि 5 ला स्किप करायचं हम्म. नाही बरोबर स्किप होतं. हो स्किप नाही पण कंटिन्यू म्हणा. आय नो ते
नीट साऊंड नाही करत. स्किप. चुकलंय ते होतात चुका त्यांच्याकडनं, पण आता काय करणार. बघू आपण त्यांना सांगू NMD आहे एक. नाही, त्यांच्या डेव्हलपर लिस्टमध्ये NMD पण दिसेल ना. हां शुभम तर त्याच्याच मागे. ठीक आहे, चलो काय राहिलं आता लास्ट पास. ठीक, पासमध्ये काय करणार, काय वाटतं आता. 0 to 10. 0 to 10 दे. 0 to 10 आता ते 5 च्या पुढचं दे. छान. आता ते जरा चूक झाली त्याची, त्याला करतो मी मेल आज. कालच सांगायला पाहिजे होतं, विसरलो मी त्याला बोलायचं. काल बसलो होतो ना आम्ही गप्पा मारत. हां हां बोलतो मी त्याला आज. हाँ आज बोलतो त्याच्याशी. अरे मीटिंग नहीं, अच्छा है अपना घुंगरू भैया. मुन्ना है मुन्ना. काहीच केलं नाही, बट अशा स्टेटमेंट्स आहेत ह्या. ब्रेक, कंटिन्यू, पास. हाच ना, नाहीच झालं ना मग, काहीच करत नाही ते. हा येईल ना मग, बट तुम्हाला पास काय आहे ते सांगायचं होतं, म्हणून आहे ना पास काहीतरी. हा ठीक आहे, अजून नाही नाही होतो. ट्राय, एक्सेप्ट अँड पास. ठीक आहे, एक्सेप्शन हँडलिंग म्हणून एक काही कन्सेप्ट असते, ज्याला आपण एरर हँडलिंग असं म्हणतो. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय करतो की इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात ठेवा, विचारतील तुम्हाला कधी इंटरव्ह्यूमध्ये, तर तुम्हाला माहिती आहे की काही ना काही एरर येणार आहे. ठीक आहे, काही ना काही एरर येणार आहे. सो दिस एरर, ठीक आहे, त्याला एक्सेप्ट कर. नाही आउटपुट नाही त्याचा, असा एरर आला ना की त्याला नेग्लेक्ट करता पाहिजे. हां येस एक्झॅक्टली. हां रेंज आणि पास ॲज सच ते वेगळ्या गोष्टी आहे. नाही रेंज, अरे तसं नका समजू तुम्ही. रेंज एक सिक्वेन्स आहे. ठीक आहे, रेंज एक सिक्वेन्स आहे ही. लाईक दिस इज अ स्टेटमेंट, पास इज अ स्टेटमेंट. आय नो ते काही करत नाही आहे, बट त्याचं काही एक्झिस्टन्स आहे ना, ते कुठे आहे ते दाखवलं तुम्हाला. समजलं. व्हाईलमध्ये व्हाईल हँडल करताना व्हाईलच्या दोनच कन्सेप्ट्स आहे, इन्फिनाइट लूप, इन्क्रीमेंट स्टेप. व्हाईल नाही फक्त विचारतात फॉर कुठे वापरतात, व्हाईल कुठे वापरतात, डिफरन्स बिटवीन फॉर लूप अँड व्हाईल लूप हा विचारतात. ठीक आहे, चला नेक्स्ट आपण जरा जाऊयात परत एकदा लिस्टकडे. आपण घेऊया पास. समजून घ्या रे, पास ते म्हणजे तुम्ही जे करता तेच करता. काय करता तुम्ही? काही नाही करत. ते म्हणतो काहीच नाही करत. आपण ब्रेक केलं 0 to 11 ला, आपण ब्रेक केलं 5 ला. हां ते 5 पर्यंत प्रिंट झालं. पण मला आता 6 to 11 पाहिजे. पहिलं मला हे करायचं. हां सांग. त्याच्यासाठी हीच कंडिशन आहे. आता हां ही सांगतो, त्याच्यावरनं तुम्ही लावा ती. फॉर आय इन रेंज, सॉरी, फॉर आय इन ए, इफ I greater than 60. लेस दॅन उलट झालं सर. होतं रे मला. प्रिंट आय काय येईल? 66 and 77. वे- हां. पास. समजलं काय झालं? ठीक आहे. हां आता लावा बरं. I is greater than 5 करायचं. ठीक है, आता मला क्या पाहिजे कि इसी में मुझे ऐसा चाहिए कि बाकी सब वैल्यूज नल ऐसा चाहिए, रेस्ट एवरीथिंग एज नल. काय कसं?
ELSE else print डबल कोट समझे समजलं का नाही हे ऑनलाईन ऑनलाईन समजतंय का येस सर. गुड चलो येस सर. सर ते दोन्ही ह्याला गेलं, इफला पण गेलं आणि एल्सला पण गेलं. हो आता आधी फक्त एक कंडिशन सक्सेसफुल झाली आहे. तर खाली else बट मध्ये आता जातो. आपण कशामध्ये लूप मध्ये अरे म्हणून तर पहिले इंडेंट सांगितलं मी तुम्हाला इंडेंट तर तेच करतोय हा बघा म्हणजे ते दोन्ही कंडिशनला जातं. एक्झॅक्टली इफला पण जातं, एल्सला एक्झॅक्टली पण जातं. ठीक आहे. आता याच्यामध्ये डेटा फिल्टरिंग कसं करता फाइंड द इवन नंबर्स फ्रॉम दी गिवन लिस्ट चलो लिहा लिस्ट मधले इवन नंबर्स प्रिंट करायचे आहे वन ऑफ दी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन जो येतो पाणी देतं का कोणी पाणी लिस्ट मध्ये एक मिनिट लिस्ट देतोय तुम्हाला 12 33 44 55 67 80 45 80 12 33 44 काही लिस्ट घ्या याच्यातले मला फक्त इवन नंबर्स फिल्टर होऊन पाहिजे ट्राय करा तुम्ही हां लिस्ट मधले मला इवन नंबर्स फिल्टर करून पाहिजे राईट अ पायथन प्रोग्राम टू गेट अन इवन नंबर्स फ्रॉम टू फिल्टर द इवन नंबर्स फ्रॉम अ गिवन पर्टिक्युलर लिस्ट झालं झालं ना ठीक आहे थांबा ठेव बघतो नंतर आता आय नो जमलंच असेल कोल्हापूर कालचं केलं असेल तर काहीच नाही आजचं समजलं असेल तर मग तर अजूनच काही नाही आलं हां जमलं का बरं असू दे ए कर तुझं थोडं डोकं लाव कोणाचं जमलं ना तुला तुझं आहे का आरती सांग बरोबर बरोबर हां हे बघू नको हां गुड झालं काही नाही 2-3 लाईनचा कोड आहे फक्त झालं का आदित्य मॅडम देविका ईश्वर झालं क्या बात आहे स्नेहल जमलं गुड तुम्हाला नाही जमलं किती वेळ लागतो त्याला चला पटकन संपवायचं आहे स्पॉट आलं झालं का आदित्य एवढा वेळ का लागतो हा हा मग आता आदिती आता तुम्ही करा बघू झालं का जमलं का सांगूनच जमतंय ठीक आहे चला झालं सगळ्यांना सिंपल होतं लॉजिक फॉर लूप वापरून लागेल ना का बरं
की आता इथे एक नंबर नाही आहे, वी नीड टू गो टू एव्हरी नंबर अँड चेक. मग जर एव्हरी नंबरला जाऊन चेक करायचं आहे तर मग कुठली कन्सेप्ट लागेल? फॉर लूप. उसके अंदर फिर इफ कंडीशन, इफ स्टेटमेंट. चलो अभी मुझे कैसा चाहिए पता है क्या? एक चीज़ मुझे प्रिंट करके चाहिए. मुझे 85 का टेबल चाहिए, बट कैसे? 85 8 1s are 85. 85 into 1 equals to 85. 85 into 2 equals to what's हाँ जे पण येईल करो, दिमाग लगाओ. चलो एक देतो मी की एक गोष्ट तुम्ही 85 करून दिला. चलो आगे बोलो. हां मग कसं? हां चलो गुड. कसं लिहा पुढे करा ना, थोडं डोकं लावा ना. तुम्हाला वाटलं तुम्ही 2चं पण करू शकता, काही प्रॉब्लेम. टेबल 85. अरे शाळेत केलं असेल. 85 1 85. अरे असं नाही. हां 1s are 85. 85 2s are this. 85 3s are this. क्लास किती वाजता सुरू झाला? हां 45 की 50? स्किप करायचं. मला असं पाहिजे आउटपुटमध्ये. लिहून आलं पाहिजे. हां 85 1s are 85. 85 2s are this. 85 3s are this. असं 10 पर्यंत मला टेबल प्रिंट करून पाहिजे. डोकं लाव, डोकं लाव. चला अजून एक हिंट. हा तुम्हाला प्रिंटमध्ये वापरावा लागेल फक्त बस. हां करा ना मग. रेंज फंक्शन लागेल. अजून एक हिंट. चलो याच्या बाजूला वन मोर हिंट की रेंज फंक्शन लागेल. मला असं फॉर्ममध्ये पाहिजे मॅडम. रेंज लागेल. अजून एक सांगतो, एफ स्ट्रिंग लागेल. अजून हिंट काय देऊ तुम्हाला? हां हां जमतंय का? आता 3 हिंट दिलाय मी. काढ त्याच्यावर. ए सचिन जमलं? तर चेक करा नाही का? कुठे? ए बाकीच्यांना नका बघू. थोडं चुकलंय, बाकी ठीक आहे. महेंद्रचं बरोबर होतं. वैभवीने बरोबर केलंय. अभय काय होतंय? श्रद्धा अरे 3 हिंट दिलं आता. इफ लागेल का इथे? इफ का लागेल?
कंडिशन थोडी काही. नाही लागणार सर, कंडिशन नाही ना डायरेक्ट. हां मला नाही येत. थोडं चुकलं जे. ओके गुड ठीक आहे नाईस. सॉरी मला DS6च्या फाईलसाठी कोणी मेसेज केला होता तुम्ही कालच मी सांगितलं ना पाठवणार नाही फाईल. कोणी तुम्हाला मेसेज आता आला आता कोणाला फाईल लागते. उद्या परवा करतो. झालं का. A equals to 85. काय लिहिलंय रे. नाही मला तर अक्षरच समजलं नाही. फॉर I in रेंज किती 1 to 11 प्रिंट F स्ट्रिंग काय येईल A इंटू मग तो I कशात I इक्वल्स टू A इंटू I बरोबर का. बरोबर का. नाही सर, डबल कोडच्या बाहेर घ्यावं लागेल ना. तुम्ही काय केलं देविका, तुम्ही फक्त याला नवीन व्हेरिएबल मध्ये स्टोअर केलं. कसं प्रिंट स्टेटमेंट शिकवली होती मी. काय करते प्रिंट, कसं करते प्रिंट व्हेरिएबल्स. फर्स्ट लेक्चर जाऊन बघा त्यात सांगितलं होतं. फर्स्ट नाही ऑपरेटर्समध्ये. हां तुम्ही काय केलं आहे देविका J इक्वल्स टू A टू I इथे J घेतलं. अरे हा जो I आहे बट तुम्ही तो इथेच आधीच करून दिलेला आहे. एक्झॅक्टली म्हणून हे डायरेक्ट याच्यात पाहिजे. भारी डोकं लावलं. चला डोकं तर चालतंय. मला अक्षर नाही समजलंय खरंच. नाही कारण मी फक्त मी असं लिहिलं आपण जर सम केलं होतं ना A and B चं नाही का मागे F स्ट्रिंग ठेवायची. हां तसं मी फक्त लिहिलं F हां F स्ट्रिंग हां मल्टिप्लिकेशन ऑफ A and B आणि मी फक्त ते वाला प्रिंट नाही केलं 20 into 1 is equal to नाही मग तसं हवं होतं ना. मी सांगा हां. तेवढंच लाईन चुकलं ना म्हणजे हां. लॉजिक तर बरोबर लागेल. ठीक आहे. मग तुम्हाला हिंट काय दिल्या होत्या रे. सगळ्यात पहिले A की एक तुम्हाला पहिले बाहेर घ्यावं लागेल. नंतर रेंज फंक्शन वापरावं लागेल. तिसरं F स्ट्रिंग. सगळा गोंधळ इथेच होणार होता ना. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघायला गेलं तर मी इथे असं पण करू शकतो. काही फरक नाही पडणार. हे बघा ही स्ट्रिंग आहे ही स्ट्रिंग आहे. फक्त I मला चेंज झाला पाहिजे. I काय करतो रेंजमध्ये 1 2 3 4 5 6 7 करतो.
समजलं? काय डाऊट क्वेरी कोणाला काही? ठीक आहे. नेस्टेड लूप शिकवायचं होतं, बट याच्यावरतीच तुमचं जरा हे होईल. नेस्टेड नाही कळणार. नेस्टेडला थोडी मॅपिंग समजावं लागेल. नेस्टेड लूप म्हणजे काय? लूपच्या मध्ये एक लूप कसा चालेल याच्यामध्येच अजून एक मध्ये, बट ती मॅपिंग होते. ते नाही समजणार जरा. का सांगू? उद्या सांगू. उद्या आहे ना आपलं. उद्या फॉर आणि व्हाईल संपवून टाकू. हां माझं हां काय काय म्हणतो? हां संकेत. चलो ऑनलाईन समजतंय? एक सेकंड. गुड गुड. ठीक आहे. एक सेकंड. मला अटेंडन्स. हो हो. गुड. काय झालं? नाही समजलं? थांब. कुठली? ती चुकीची आहे. पायथन काइंड ऑफ ओपन सोर्स, लाईक ओपन सोर्स नाही म्हणतात. आय कुठे? आय जस्टिफाय खालती होतोय फॉर मध्ये. पहिलेच कसं करतोय? त्याला समजतच नाही म्हणा की आय आहे काय. त्याला समजायला पाहिजे ना फॉरला, प्रिंटला, की आय काय. तुम्ही आय पहिले सांगितलं, मग आय इंटरेबल व्हॅल्यू घेताय. समजत नाही त्याला. हाच एक आहे. मला तरी हे माहिती आहे. अजून करून बघतो बट नाही. बट समजेल कसं आहे म्हणजे फॉर तिथे इनिशिएट होतंय, लूप तिथे स्टार्ट होतोय. लूपच्या बाहेर तुम्ही काय घेतलंय तर लूपला समजेल कसं की व्हॅल्यू काय ते. समजलं का अदिती? नाही ठीक आहे. मी सांगतो. जाऊ दे. अँड ऑन ऑर वापरू नका. सिंपल मॅथ्स करा. अँड अँड ऑर मध्ये लॉजिकल येतं. ठीक आहे. अँड अँड ऑरची गरजच पडली पाहिजे. कीप थिंग्स सिम्पल. जेवढं तू अजून वाढवशील ना, ठीक आहे, मग त्याचा समोरचा क्वेश्चन अजून करतो. ते नाही करू द्यायचं आपण. सिम्पल मॅथ्स लाव. हां अँड ऑरने होईल ते, काही प्रॉब्लेम नाही आहे. बट मग त्याचं तुम्हाला क्वेश्चन खूप विचारते. मग लॉजिक गेट्स, लॉजिक काय, कसं लॉजिक लावलं, एक्सॉर का नाही वापरला, ठीक आहे, मग नॉट गेट निगेशन कसं लावशील, असं. मग आपल्याला त्याला क्वेश्चन्स नाही विचारू द्यायचे. समजतंय? येस येस येस. आता तुम्हाला सगळं दिलंय, त्याच्यातलं तुम्हाला क्वेश्चन कसं आलाय, क्वेश्चनने जर सांगितलं असेल की ब्रेक यूज करा, ठीक आहे. नाही सांगितलं तर ग्रेटर देन साइन देऊ, यू कॅन मूव्ह अहेड. नाही का? ठीक आहे. मैं हूँ, अभी हम जिंदा है, सांगतो. ओके ऑनलाईन यू कॅन लीव. बघू. चलो भागू. आज फाईल पाठवून देतो मी. कालची नाही, तुला मी पाठवलं ना हे झाल्यावर.